संकटात धावा केल्या देव कसा येतो ऐका. काय झालं, 5 पांडव जेवायला बसली. जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरवत होती. आणि पाणी फिरवणाऱ्या पूर्वी थोडं शहाणं समजायचे किंवा हाय थोडा धार्मिक. आता म्हणतात ही येड झाली. सध्या काय झाले, तुम्ही धर्म मातीत घातला की स्टँडर्ड आणि धर्माला चिकटून राहिले की मूर्ख. कपाळाला गंधे, गळ्यात माळे, सकाळी सकाळी मारुतीचं दर्शन प्रेमाने सगळ्याला गावा जे हरी का. लोक म्हणतात येड आहे ती, बोंबलत फिरता असं देव करीत बिनकामाचं. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात स्टँडर्ड आहे बरं का. त्यांनी बाप चोपला आईवर धावतो, लबड्या करतो तरी स्टँडर्ड. ही कलियुगाचा महिमा आहे. जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं, तर उदर भरणं नो. हे जे जाणे जे यज्ञ कर्म, जेवण करणे म्हणजे फक्त टाकी भरायची नाही, तर जेवण करणे हा एक प्रकारचा यज्ञ आहे. त्याला जलदेवतेचा दिलेला मान, म्हणून पाणी फिरवायचं. पाणी फिरवलं, घास मोडला, मुखात घालणार. धर्मपत्नी पळत आली. द्रौपदी म्हणली थांबा. काय झालं, जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. आता हे भाऊ कोण, देव भगवान श्रीकृष्ण. ताटावर बसले, देवाला नाही एवढं सोपं आहे का. जिंदगी गेली आपली, गंध उगाता सपनात याय नाही. ताटावर बसल्या देव आणणं म्हणजे पडता जड भारी. हे संकटच आहे बरं का. देव आणणं ह्याच्यापेक्षा मोठं संकट जगाच्या पाठी दुसरं कोणतं नाही. पण मंडळी तर काय का ना, माझा भाव आला पाहिजे, कारण ह्यांचं लय भाव प्रेम असतं महिला मंडळाचं. संसार बघा ते किती चिकटीनं करतात. संसार करताना तेलाचं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात, अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन त्याला बिड्या वडा मिळाला ना, तुम्हाला साड्या का मोकळा येतो. हा रांगत जाताना सांगत येतात, खायचं एकाच गायचं एकाच, वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली. त्या बी म्हणतात छान यार तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या, ही जरा बघत जा. असल्या त्या बहिणीत ह्या बहिणीनुस त्या बहिणी राहिल्या, त्या लाडक्या बहिणी झाल्यात. हा 12-12 हजार घेऊन कीर्तनाला आल्यात. सध्या बहिणी जरा टेन्शन मध्ये, कारण हप्ता लांबला ना त्यांचा. हप्ता करून त्यांच्या सप्ताह सुद्धा ध्यानात नाही. हा माग बी एक लेट झालं तर फार मरायला लागल्या होत्या. मलाच काय फोन करायचा, माऊली पुढचा हप्ता मला दम काढणार, त्यांचा तर मेळ बसू दे. त्यांची बी इतकी आल्या ते त्यांना कळना कुणाला बसवा कुणाला रुसव. जे आले ते त्यांना कळना आपण कसं काय आलोय बा. आणि पडणारा कळना 40 वर्ष नाही पडलो, पण आता कसं काय पडलो बा. त्या लाडक्या बहिणीने काय कमी उलता पलत केली का महाराष्ट्राची. बहीण लाडकीन दाजी मी याला कागद वागू जाशी तू ती घरी जाशी. त्याला वाटतं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्या. दीड तुला कुठं महिन्याला पुरत असतात का. एका दिवसाचं टार्गेट आहे तुझं, बैठकीला बसल्या. तुझं ती जाळच तो तसल्या मूर्ख मित्रांचं कमीलं, ती तुला सुधरून देत आहे का. तुझी आखी जमीन इकी त्यान तवा ती शांत होते. माझा भाव आला पाहिजे, बाकीचं मला काय माहित नाही. धर्मराज म्हणले हाय का तर आता जेव्हा बसल्या लोकाला भूका लागल्या तर ताटा बसल्यावर दम निघलो का सांगा बरं. धर्मराज म्हणले असला वेडा हट्ट करू नको. आवाज हॅमिंग मारते थोडा, इको कमी का. नाही जमत म्हणले, आलाच पाहिजे माझा भाऊ. पडता जड भारी. बाजूला अर्जुन बसले होते. अर्जुनाने विचारलं तुम्ही आणता का देवाला. ते म्हणला कसं आहे हो का, देव मस्त माझा ड्रायव्हर आहे, पण मोठा माणूस आहे, काही क्रेज इज्जत आपण उगा काव बी मिस कॉल देण्यात मजा आहे का काव. असं जमत नसतं. काल तरी सांगायचं ना, मी काल कानाव घालून ठेवलं असतं बा. आपल्याला नाही जमत. नकुल सहदेवाला विचारलं तुम्ही हे म्हणले तुमच्यासारख्याचाच मेळ बसताना ना, आम्हाला काला फॉर्म भरायला होता. दाताडाव पाडायचा विचार रे का काय. गुलाल तर आमच्या नशिबात नाही, उगा गोड बोलून फॉर्म भरायला होता का आम्हाला. तुम्हीच माघार घेतली ना, आम्हाला द्या तोफला. गप मारा म्हणले, सुखानं खाऊ दे आम्हाला. 4 जण म्हणले मेळ बसणार. कोपऱ्यात एक वाघ बसला होता, त्याचं नाव भीम दादा. त्याला दादा म्हणावं लागत होतं. नुसतं भीम म्हणले तो हानीत होता. ती इस्कूर होतं डोक्यात. भीम म्हणजे त्याच्या कोणी नादाला लागत नव्हतं. ती कुणाची गाठ पडली आधी ठोका टाकायचं, मग जे हरी घालायचं. बघा तुम्ही काय कांचे गाठ पडले ना, ते आधी कुचकं बोलतात आणि मग चांगलं बोलतात. म्हणजे त्यांचा स्वभावच तसला असतो. ती भीमाच्या क्वालिटीची माणसं ती सहज नाही. आधी पॉईंट टाकणार मग म्हणतात कसं काय चालणार, मग आधीच नीट बोलायचं ना. आणि भीमामध्ये ताकद होती, त्याच्यामुळं कुणाला मोजायचं काम त्याच्याकडनं होतं. ते काय कोणाला मोजित ना, ते स्वयंभू होतं, ताकद होती. हत्तीच्या शेपटाला धरलं, हत्ती वर फेकला. हत्ती गेला कुठं. सध्या सॅटेलाइट सोडला होता का. सुनीता विल्यम्स जिथं राहून आली का 9 महिने, त्या माऊलीत सुद्धा कौतुकच म्हणावं लागेल. 8 दिवसासाठी गेली ती, 9 महिने तिथं राहून आली. विचार करण्यासारखी गोष्ट. आणि वरून महागारी आल्यावर डॉक्टरांनी 2 महिने आराम सांगितला होता त्या सुनीता विल्यम्सला. तिने सांगितलं जमणार नाही, 10 दिवसात मी ठीक होते. 10 दिवस आराम केला आणि पुढच्या संशोधनात ती माऊली लागली सुद्धा. ह्याचा आदर्श भारताने घ्या जरा. तीच घटना जर भारतात घडली असती तर 2 वर्ष सत्कारच चाललं असतं. हे निवडून आलेले काय करतात, पहिले 2 वर्ष सत्कार, मधले 1 वर्ष लोकांच्या मुंड्या मुरगाळायला आणि पुढचे 2 वर्ष पुढचं नियोजन. मग काम कधी करायचे बा लोकांचे. आपली माणसं इतकी एखाद्या गोष्टीत गुंततात की नावच काढून. जरा प्रॅक्टिकल राहिला, जिथल्या तिथं आलिप्तता कशी असावी. ते इसरून सुद्धा गेले हो की आम्ही संशोधन एवढं केलं म्हणून ती पुढच्या कामाला लागली. हे तरुण मुलांनी शिकण्यासारखं आहे. इतक्यावर हत्ती पोचत होता, फेकल्या. मग भीमात ताकद किती असेल.
आणि भीमदादात एवढी ताकद का होती तर आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. त्या आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता पटत आहे का आईच्या हातचं? एक भीम जेवायला बसला कलियुगातला, जेवता जेवता आईवरच धावला आणि आई कौतुकानं बाजूला बसली आणि आईला तापला. काय भाजी केली, भात कच्चा ठेवला आणि वरण पातळ केलं, भाजीला टेस्ट नाही, तुझ्या हाताला चव नाही, परत स्वयंपाक बनायचा नाही. आई म्हणली मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी केली. असंही होय, मग मस्त आहे की. तुला घोळाना फुटूस तर हाणला पाहिजे. आई म्हणले की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणले की तुझं लॉकडाऊन होतं, एवढा फरक मला कशा भीमाला ताकद यायच्या. आणि कुठं तरुण मुलांना शरीर संपदा राहिले सदा. काय ताकद होती मावळ्यांना, छत्रपतींना. भीमदादा, गणपती बाप्पा, हनुमंतराय ह्या वजनदार देव येतात आपल्या धर्मातल्या. वेळवलं आणतं का देवाला? आणतो. वेळ 2 मिनिटं. अर्जुन म्हणला भीमाला ग बस, 2 मिनिटात देवाला आणा निघाला. इथं माझ्या जवळच असून मला लिंक लागा ना. रोज आम्ही संग राहून आमचं ऐका नाही. तू लागला का कवा बी फोन करायला? नसतं येत. धर्मराज म्हणले अर्जुनाला ग बस, त्याच्या तोंडाला लागू नको, ते हानी ना आपल्याला. ही चित्र ग्रामपंचायत जवळ आली, त्यांनी जर पक्ष बदलला तर आपलंच पटांगण होईल म्हणले. घरातला फुटल्यावर अवघड असतं. सध्या घरातलीच फुटत येते. मला सांगा रावण सुद्धा कशामुळे मी याला? अहो बिभीषण घरातला फुटला ना. अहो राम जगाचा मालक आहे, गुह्य माहित नव्हतं. वरच बाण हानीत होते हिथून वर. बिभीषणाला सांगितलं थांबा, तिकडं नाही, नाभी कक्ष हिथं अमृत आहे म्हणले. घरातल्याला गुह्य माहित असतं, जवळची क्लिअर पाहिजे. तेव का फुटला? वाटुळच विठल. आणि बिभीषणाला लंका दिली हे देवाचं काहीच विशेष नाही. ती देण्याच्या पात्रतेतच होता, त्याने रिस्कच तेवढी घेतली होती. स्वतःच्या भावाला खलास करायचं, गुह्य सांगायचं, हे काय सोप्या गोष्टी आहेत का? त्याच्यामुळे असं जे पक्ष फोडून दुसरीकडे उड्या आणतात त्यांना पद का द्यावी लागतात त्याचं हे कारण नाही. हे पहिल्यापासूनच सिस्टीम आहे विठ्ठल. त्यांनी बी तेवढं दावाला लावलेला असताना राव, जेवढं आयुष्यभर जे पक्षाची राहिल्या तर ती धन दिशेने उडी आणायची म्हणजे काय सोपी रिस्क आहे का मायबा? आणि मग जवळच्याला गुह्य माहीत असतं. त्याच्यामुळं धर्मराज म्हणले अर्जुना शांत बसा, भीमाच्या तोंडाला लागू नका. तो म्हणतोय ना देवाला आणतो, मग काय येड्यावानी करायचं? काय 2 मिनिटं लेट होईना, असं तसं जेवण लांबलंच आहे आता. आणा देवाला. भीम बाहेर आला, गदा हातात घेतली, गदा घर फिरवली, गदा वर फेकली आणि भीम खाली बघून उभा राहिला. गदा वर फेकली, डोक्यात आपटून घेणार होता आणि गदेला शपथ घातली तुझा मालक आहे म्हणून इकडं तिकडं पडायचं नाही. डोक्याच्या सरळ रेषेत फेकले, डोक्यातच पडायचं. आणि डोळे झाकून भीमदादाने एकच काम केलं, 1088 हरी कृष्णाचं चिंतन केलं. भगवंता तुला यावं लागेल, तू जर आला नाही तुझा देव पण संपलं, माझं भक्त पण संपलं. या भक्ताची लाज राखण्याकरता तुला यावं लागेल. माझ्यासाठी जर नाही आला तरी चालेल, पण तुझ्या बहिणीच्या कंपळाला कुंकू जर वाचवायचं असेल मग मी वाचलो पाहिजे. देव बी म्हणला ह्याचं नव्हतं काय बरं का? पण बहिणीसाठी बरीच माणसं कॉम्प्रोमाइज करतात, नाही तर ती दाजी हाणायच्याच मापात असतो. बहिणीसाठी काय काय मेहण्याला लय रिस्क घेता येत नाही. ते आपली झाकून दडपून जाऊन द्या, बिचारा आपलं बहीण दिलंय. त्याच्यामुळे देव म्हणले ही दसकाठी येडच होतं, पण आता बहिणीसाठी पर्याय नाही ना. आता काहीतरी मग देवाला लिंक लागली, भीम वाचला पाहिजे. आणि भीमानं 10वा जोरदार केलेला आहे आणि गदा डोक्यात पडणार. देवानं उडी मारली आणि गदा वरच्या वर झिल्ली. देवालाच धाप लागलेली आणि भीम शांत. देव म्हणले भीमा बिघडला काय? डोक्यात पडली असती मग. भीमाला एवढा येडाय काय? आधी मतदान केले म्हणून तर म्हणतो रोड डांबरी झाला पाहिजे. फुकट जट गेला आमच्या काय डोकी चक्रम झाले तर का काय? देवा आमची सेवा आहे, आमचा विश्वास आहे. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याच्या जीवनात खरी सेवा आहे त्याला कोणत्याच परिस्थितीची भीती नाही. देवाला आणल्यावर आता काय भीमाचं वजन वाढलंय. आधीच तर ती फुगीर आणि आता तर देव आला म्हणल्यावर ती असं नुसतं गदा फिरवीतच चालायचं. दिसन त्याला गदा टोचवायचा सारखा बाजूला मी देवाला आणलंय आणि अर्जुनाच्या बाजूला निघून बसला. देवा हिथं बसा. हेवलंय जळत होता माझ्यावर, ह्याला विश्वासच नव्हता मी देवाला आणन का नाही. जेवता जेवता अर्जुन म्हणलं होय रे भीमदादा तू देवाला कसं काय आणलं? भीमदादाने सांगितलं मी देवाला कसं काय आणलंय मला माहित नाही. पुणे जिल्ह्यामध्ये देहू नावाचं गाव आहे, तिथं तुकोबरा नावाचे महात्मे, त्यांना जाऊन विचारा भीमदादाने देवाला कसं काय आणलंय. अभंगाच्या पहिल्या चरणात